मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. विरोधी उमेदवारांवरती दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी होणार आहे. 30 डिसेंबर ही नामनिर्देशनाची अंतिम तारीख होती. 15 जानेवारीला मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. केडीएमसीत भाजपाचे 14 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार तसंच पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर इथे किमान एक भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. कोलाब्यातील 3 प्रभागात काँग्रेस, जनता दल, सेक्युलर आणि आपच्या उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची ही चौकशी होणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त आणि वॉर्ड ए कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिलेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद मात्र नाहीये. 2 जानेवारी ही नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख होती. नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडूनची विजयी घोषणा केली जाणार नाही. मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. केडीएमसीमध्ये 14 व शिवसेनेचे 6 उमेदवार तसंच पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर इथे देखील भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. केडीएमसीमध्ये भाजपचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. कुलाब्यातल्या 3 प्रभागांमध्ये काँग्रेस, जनता दल, सेक्युलर आणि आपच्या उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त आणि वॉर्ड ए कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिलेले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद मात्र नाहीये. राज्यातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये काही वॉर्ड्समध्ये निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. काहींनी आपला नामनिर्देशन अर्ज मागे घेतलेले आहेत, काहींचे अर्ज बाद झालेले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. 2 जानेवारी म्हणजे काल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जाणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.